गुरुग्राममधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पनवली हिला कोलकाता पोलिसांनी शुक्रवारी म्हणजे 30 मे रोजी अटक केली. ऑपरेशन सिंदूरशी संबंधित बनवलेल्या एका व्हिडिओमध्ये इस्लाम विरोधी टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली तिला कोलकाता पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. वास्तविक शर्मिष्ठाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिचा व्हिडिओ काढून टाकला आणि तिने तिच्या विधानाबद्दल जाहीरपणे माफी सुद्धा मागितली. असं असतानाही तिला भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे आणि 13 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. खरं तर शर्मिष्ठाच्या अटकेनंतर हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं झालंय, कारण तक्रारदार वजाहत खान विरुद्ध कोलकाता आणि आसाममध्ये FIR दाखल करण्यात आलाय आणि तोच आता फरार आहे. तक्रारदारच फरार होणं यामागचं नेमकं कारण काय? काय सांगतात वजाहत खानच्या सोशल मीडिया पोस्ट? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरावर आहेत आलेख चाळके. वजाहत खान हा कोलकात्याच्या सेंट थॉमस स्कूलमधून पदवीधर आहे. इथल्याच रशिदी फाउंडेशनचा तो सहसंस्थापक असल्याची माहिती आहे. शर्मिष्ठाचे नाव चर्चेत आल्यानंतर तक्रारदार वजाहत खान याचे सोशल मीडिया अकाउंट जेव्हा नेटकऱ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं आढळून आलं की त्याने हिंदू समुदायाला लक्ष्य करणारे द्वेषपूर्ण भाषण पोस्ट केले होते, ज्यामध्ये हिंदू सण, देवता आणि मंदिरांवर अपमानास्पद टिप्पणी होती. त्यासोबतच त्याने पनोलीच्या अटकेची मागणी सुद्धा करणाऱ्या पोस्ट लिहिल्या होत्या. पश्चिम बंगालचे भाजप नेते तरुण ज्योती तिवारी, सुबोध दास आणि श्रीराम स्वाभिमान परिषद चॅरिटेबल ट्रस्टने गोल्डन रिच पोलीस ठाण्यात वजाहत खान विरुद्ध FIR दाखल केलाय. हिंदू देवी देवता माँ कामाख्या आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल सोशल मीडियावरून अपमानास्पद टिप्पण्या केल्याचा वजाहतवर आरोप आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी देखील वजाहतच्या अटकेसाठी बंगाल सरकारकडून सहकार्य मागितले. वजाहत विरुद्ध 27 FIR दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सध्या शर्मिष्ठाच्या केसमध्ये याचिकेवर सुनावणी करताना कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले की आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण याचा अर्थ असा नाही की इतरांच्या भावना दुखवल्या पाहिजेत. आपला देश विविधतेने नटलेला आहे आणि येथील सर्व लोक हे वेगवेगळ्या जाती आणि धर्माचे आहेत. हे बोलताना आपण काळजी घेतली पाहिजे. न्यायालयाने राज्य सरकारला 5 जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत केस स्टडी सादर करण्याचे निर्देश सध्या दिलेत. दुसरीकडे नेदरलँडमधील कट्टरपंथी इस्लामवाद्यांना चांगलाच धडा शिकवणारे उजव्या विचारसरणीचे ज्येष्ठ डच नेते गिर्ट वाइल्डर्स यांनी देखील शर्मिष्ठा पनवली हिच्या अटकेचा निषेध केलाय. त्यांनी शर्मिष्ठाच्या समर्थनार्थ तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याला त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला म्हटलंय. असं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शर्मिष्ठाची सुटका करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सुद्धा पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या शर्मिष्ठा पनवली यांच्या सुरक्षेची खात्री करण्याचे आदेश दिलेत. फरार वजाहतचे वडील म्हणतायत की त्यांचा मुलगा कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही. कदाचित त्याचं अकाउंट हॅक झालं असेल. वजाहत हिंदू धर्माचा अपमान करूच शकणार नाही. आता प्रश्न असे उद्भवत आहेत की कोलकाता पोलीस दिल्ली गाठून शर्मिष्ठाला पकडू शकतात, तर वजाहतला ताब्यात घ्यायला इतका वेळ का लागतोय? त्याला कोणी वाचवण्याचा प्रयत्न करतोय का? काय वाटतं तुम्हाला? लगेच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.